1875 ते 1878चा काळ. भारतावर ब्रिटिशांची घट्ट पकड आहे. कोकणात धो-धो पाऊस कोसळतोय. अशा भयानक पावसात दाभोळच्या बंदरावर एक बोट येऊन धडकते. त्यातून एक उंच धिप्पाड रुबाबदार गोरासाहेब खाली उतरतो, पण तो एकटा नाहीये. त्याच्यासोबत त्याची बायको आहे आणि तब्बल 30 भारतीय अनाथ मुलं आहेत. अंधार पडलेला असतो. हातात कंदील घेऊन जंगली श्वापदांपासून वाचत हा गोरासाहेब एका निबिड अरण्यातून चाललाय. तो कुठे चाललाय माहितीये का? दापोलीला. हा गोरासाहेब दुसरा तिसरा कुणी नसून दापोलीच्या आणि पर्यायानं महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासाचा एक अनसंग हिरो होता, रेव्हरंड अल्फ्रेड गॅडने. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एक गोरासाहेब 30 अनाथ मुलांना घेऊन दापोलीत करत काय होता? यामागे एक भन्नाट गोष्ट आहे. गॅडने हे मुळात एक ख्रिश्चन मिशनरी होते. ते आधी पुण्यात राहायला होते, मग ते मिशनरीच्याच कामानिमित्त मुंबईत आले होते. एकदा ते ठाण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये गेलेले असताना तिथे एक माणूस टीबीने मरणासन्न अवस्थेत होता. त्याची एक 12 वर्षाची मुलगी होती. मरताना त्या माणसानं गॅडने यांचा हात पकडला आणि म्हणाला, माझ्या या मुलीचा सांभाळ करा. हॉटेलमध्ये राहणाऱ्या गॅडनेंनी क्षणाचा सुद्धा विचार न करता लगेच होकार दिला आणि इथूनच त्यांच्या अनाथालयाची सुरुवात झाली. बघता बघता त्यांच्याकडे 30 मुलं जमा झाली आणि मग त्यांच्या मिशनरी संस्थेने म्हणजेच सोसायटी फॉर प्रोपोगेशन ऑफ गॉस्पेल SPG. आता गॉस्पेल म्हणजे ख्रिस्ती धर्माचं तत्वज्ञान व येशू ख्रिस्ताची शिकवण. तर SPG यांनी त्यांना एक ऑर्डर दिली, तुम्ही दापोलीला जा आणि तिथे धर्मांतराचं काम सुरू करा. 1878ची दापोली आजच्यासारखी काय शांत नव्हती. ती एकेकाळी ब्रिटिशांची लष्करी छावणी होती. तिथे गुन्हेगारांना ठेवण्यासाठी एक तुरुंग होता, पण आता तो रिकामा पडला होता. गॅडनेने ठरवलं, जिथे माणसांना बंदिस्त केलं जायचं तिथे आपण माणसांच्या बुद्धीला मुक्त करणारी शाळा काढायची. पण हे काय वाटतं तितकं सोपं नव्हतं. गॅडने हे धर्मांतरासाठी आलेत हे स्थानिक लोकांना माहिती होतं. कोकणातला समाज तेव्हा अत्यंत सनातनी होता. त्यांनी गॅडनेंना प्रचंड विरोध केला. या गोऱ्या साहेबाच्या शाळेत जाल तर तो तुम्हाला सक्तीनं ख्रिश्चन करेल, अशा अफवा पसरल्या. त्यांना घाबरवण्यासाठी जादूटोणा केला गेला. एकदा तर ते राहत असलेल्या घराचं छतच त्यांच्या आजारी बायकोच्या अंगावर कोसळलं. पण ते गॅडने साहेब डगमगले नाही. या सगळ्या विरोधात त्यांच्यातला मिशनरी मागे पडला आणि त्यांच्यातला शिक्षक जागा झाला. त्यांना समजून चुकलं की केवळ आमिष दाखवून लोकांची मनं जिंकता येणार नाही. त्यांना गरज आहे शिक्षणाची. त्यांनी सक्तीने धर्मांतर करण्याचे प्रयत्न पूर्णपणे सोडून दिले. त्यांनी तेव्हाच्या राणीला पत्र लिहिलं, इथली लोक स्वावलंबी असून ते धर्मांतरासाठी तयार होणाऱ्यातली नाहीत. थोडक्यात त्यांनी हार मानली होती. या स्वाभिमानी लोकांचं त्यांना नवल वाटलं. जबरदस्तीनं धर्मांतर करून घ्यायचं पाप घडल्यामुळे गॅडने यांना पश्चाताप झाला आणि याबद्दल त्यांनी आपलं सगळं लक्ष इथल्या मुलांच्या शिक्षणावर केंद्रित केलं. 1880 साली दापोलीच्या टेकडीवर कोकणातील लाल जांभा दगड वापरून त्यांनी एक भव्य गॉथिक वास्तू उभी केली. विशेष म्हणजे पुण्यात फर्ग्युसन कॉलेज सुरू होण्याच्या 5 वर्ष आधीच दापोलीमध्ये हे हायस्कूल उभं राहिलं. इंग्रज सरकारनं मदत द्यायला अटी घातल्या, तेव्हा या साहेबानं ती मदत नाकारली आणि थेट लंडनला पत्र लिहून स्वतः निधी उभा केला. आता एका या शाळेची खरी कमाल. या शाळेच्या भिंतींनी आणि तिथे गॅडनेंनी लावलेल्या आमराईनं भारताला काय दिलं माहितीये का? तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके साने गुरुजी याच शाळेत आणि हॉस्टेलमध्ये शिकले. श्यामची आई या पुस्तकामध्ये त्यांनी ज्या आमराईचं आणि खरवसाचं हृदयस्पर्श वर्णन केलंय ना, तीच ही गॅडने साहेबांनी उभारलेली शाळा. आता इतकंच नाही तर पुढे जाऊन ज्यांना भारतरत्न मिळाला ते डॉक्टर PV काणे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे हे सुद्धा याच परिसरातले आणि याच शाळेचे विद्यार्थी. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहितीये का? हा धिप्पाड गोरासाहेब घोड्यावरून दापोलीत फिरायचा आणि स्थानिक मुलांसोबत अस्खलित मराठी आणि संस्कृत बोलायचा. विचार करा, एका ब्रिटिश माणसाकडून संस्कृत शिकायला मिळणं हे त्या काळातल्या मुलांसाठी किती थक्क करणारं असेल. पण जसा प्रत्येक गोष्टीत एक ट्विस्ट असतो ना, तसा इथे सुद्धा आला. वर्ष होतं 1928. गॅडनेंना दापोलीत येऊन 50 वर्ष होत आली होती. लंडनमधल्या मिशनला प्रचंड राग आला. कारण काय? तर इतकी वर्ष पैसा खर्च करून सुद्धा दापोलीत धर्मांतर झालंच नव्हतं. गॅडने फक्त एक उत्तम शाळा चालवत होते. मिशनने लगेच फतवा काढला, शाळा कायमची बंद करा. विचार करा, दापोलीच्या शिक्षणाचे दरवाजे कायमचे बंद होणार होते.
पण याच वेळेला ज्यांना या शाळेने घडवलं होतं ते माजी विद्यार्थी उभे राहिले. डॉक्टर PV काणे आणि रँगलर परांजपे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी लोकांमधून वर्गणी गोळा केली, तब्बल 18,000 रुपये जमा केले आणि लंडनच्या मिशनला तोंडावर फेकून ती संपूर्ण शाळा विकत घेतली. 6 जुलै 1928ला दापोली एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि या शाळेला नाव काय द्यायचं यावर सर्वांचं एकमत झालं. ज्या माणसानं आयुष्य दापोलीच्या मातीत खर्ची घातलं त्याचं ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेचं नाव ठेवलं अल्फ्रेड गॅडने हायस्कूल, म्हणजेच AG हायस्कूल. एका परदेशी माणसाचं नाव भारतीय विद्यार्थ्यांनी स्वतः विकत घेतलेल्या शाळेला देणं हा जगाच्या इतिहासातला एकमेव आणि अंगावर काटा आणणारा प्रसंग असेल. गॅडने साहेबांना याचं काय फळ मिळालं माहितीये? त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र शोकांतिकाच ठरलं. दापोलीतल्या हवामानाला कंटाळून त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांना सोडून कायमचे इंग्लंडला गेले. हा माणूस आपल्या देशापासून हजारो मैल दूर शेवटची 48 वर्ष दापोलीत मुलांसाठी एकटा झिजत राहिला. ज्या वर्षी शाळेला त्यांचं नाव मिळालं त्याच वर्षी म्हणजेच 1928 मध्ये दापोलीतच त्यांचं निधन झालं. आज दापोलीतल्या एका ख्रिश्चन दफनभूमीत त्यांची समाधी एका अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत आहे. त्यावरती इंग्रजीत लिहिलंय, ज्याला तुमच्यात मोठं व्हायचंय त्यानं तुमचा सेवक झालं पाहिजे. आजही त्यांचं खरं रूप दाखवणारा एकही मूळ फोटो अवेलेबल नाही. पण जेव्हा केव्हा दापोलीतली ती लाल जांभा दगडाची 100 वर्षांहून जुनी शाळा ताठ मानेने उभी असलेली दिसते तेव्हा तिच्या प्रत्येक विटेतून एकाच माणसाचं नाव ऐकू येतं. तो मिशनरी म्हणून आला, पण जाताना दापोलीचा देवदूत आणि पिढ्यानपिढ्यांचा गुरुजी होऊन गेला, रेव्हरंड अल्फ्रेड गॅडने. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हायरल कारभाराला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.